एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया. स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो. ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे. कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी. हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण. स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी. तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा. जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम. त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन. मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात. तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी. पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध. महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले. प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी. लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार. दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा. स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी. हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.